आज मैं यह विशेष रूप से एक बात का उल्लेख भी करना चाहूँगा कि 4 दिन पहले ओडिशा छत्तीसगढ़ सीमा पर सीआरपीएफ और एसओजी के संयुक्त अभियान से 14 नक्सलियों को मार गिराया, जो नक्सलवाद पर कड़ा एवं बड़ा प्रहार है। अमित भाई जी के नक्सल मुक्त भारत का संकल्प किया है और इसलिए अमित भाई आपके बुलंद इरादों से तो चट्टानें भी डगमगा जाती है, दुश्मन क्या चीज है, तूफान भी अपना रुख बदल लेते हैं। और आप नक्सल मुक्त भारत के इस मिशन में महाराष्ट्र पूरी शक्ति के साथ आपके साथ खड़ा रहेगा, यह विश्वास भी आज मैं व्यक्त करता हूं। और जब आप, ये मंच राजनीतिक नहीं है, लेकिन जब आप मुंबई में आते हो, महाराष्ट्र में आते हो, तो कई लोगों के पेट में दर्द होता है, मळमळ सुरू होते ना, आणि मग मळमळ सुरू झाली की वळवळ सुरू होते। आणि म्हणून काही लोक म्हणाले आम्ही वाघनक काढू। अरे बाबांनो, अमित भाई यांच्या नखाची तरी तुम्हाला सर आहे का? त्यांना तुम्ही काय वाघनक दाखवताय? तुम्ही खोटं, तुमची नखही खोटी। आणि वाघनक हातात घ्यायला वाघाचं काळीज लागतं, ते आता अमित भाईंच्याकडे आहे। आणि म्हणून मी जास्त काय, आज खरं म्हणजे पॉलिटिकल कार्यक्रम नाही आहे, हा सहकार विभागाचा कार्यक्रम आहे। पण काही लोक जे आहेत या महाराष्ट्रामध्ये गेले 2.5 वर्ष आम्ही काम करतोय, अजितदादा इथं आहेत, देवेंद्रजी दावोसला आहेत, गेल्या 2.5 वर्षात महायुतीने जे काम केलंय त्याच्यामुळे अनेक लोकांच्या पोटात दुखायला लागलंय। आणि काही लोक म्हणतात, काल म्हणाले आशिषजी बरोबर ना प्रवीणजी, अमित भाई की झाड की पत्ती है, ते मी सांगतो, त्याला, त्या झाडाला, त्या पत्तीला जमाल गोटा नाव आहे आणि आयुर्वेदात देखील सोनामुखी असं नाव आहे, खरोखरचं नाव आहे ते। आणि म्हणून देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।